भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन नाशिक पोलिसांच्या ताब्यात. खरातच्या नाशिकमधील घरी एसआयटीकडून 15 ते 20 मिनिटं झाडाझडती. महिला पोलीस गेटवरून उड्या मारून घरात शिरल्या. शिर्डी जमीन खरेदी प्रकरणात खरातच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार. कल्पना खरातसह 5 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. खरातची पत्नी फरार, शोध सुरू. भोंदू खरातच्या मुलीच्या नावावर पुण्यात 3 BHK आलिशान फ्लॅट. खरातनं बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख दिल्याची माहिती. सेल डीडमध्ये चेकनं व्यवहार केल्याचा कुठलाही उल्लेख नाही. भोंदू खरात प्रकरणात दीपक साळुंखेंचे व्यवहार समोर. खरातच्या मुलीला 32 ते 34 लाखांचा फ्लॅट गिफ्ट केल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप. तर माझ्यावर खोटे आरोप होत आहेत. अंधारेंनी एसआयटीला पुरावे द्यावे, साळुंखेंची प्रतिक्रिया. खरातनं अजित पवारांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या. खरातनं कुणाच्या सांगण्यावरून जादूटोणा केला हे समोर येणं गरजेचं. रोहित पवारांकडून संशय व्यक्त. फुली मारणं म्हणजे संपवणं हा हेतू होता. दादांचा विमान अपघात नाही तर घातपात आहे. ज्यांना अडचण होती त्यांचे टार्गेट दादा होते, संगीता तिवारी यांचा आरोप. 40 ते 45 नेते खरातच्या नियमित संपर्कात. खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेतही सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची नावं. कोणते राजकीय निर्णय घेण्यापूर्वी नेते भोंदूचा सल्ला घेत होते, सूत्रांची माहिती. खरातच्या मुलीच्या लग्नात जाणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. खरातला एका सुरात समर्थन देण्यासाठी लग्नात गेले होते, विजय वडेट्टीवार यांचा आरोप. भोंदू बाबाला समर्थन देणाऱ्यांवर कारवाईची मागणी. खरात प्रकरणात बड्या नेत्यांचा सहभाग असल्याचं सिद्ध झाल्यास सरकार कोसळू शकतं. एकनाथ खडसे यांचं मोठं वक्तव्य. आमदार आणि मंत्र्यांचा सहभाग सिद्ध झाल्यास राज्यात राजकीय भूकंप. खडसेंची प्रतिक्रिया. भोंदू अशोक खरातकडे 4 सिम कार्ड. महिलांच्या कॉन्टॅक्टसाठी वेगळा मोबाईल तर व्हीआयपी लोकांसाठी खास नंबर वापरायचा. एसआयटी तपासात धक्कादायक माहिती उघड. भोंदू खरात आउटडोर व्हिजिटसाठी 5 लाख रुपये घ्यायचा. भक्त भोंदूला घरी व्यवसायाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी असायचे. इच्छुक जो जास्त पैसे देईल त्याच्यासोबत भोंदू जायचा. एसआयटी तपासात माहिती उघड. भोंदू खरात शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणी खरातच्या पत्नीसह 5 जणांवर गुन्हा. फसवणूक आणि सावकारकी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल. या प्रकरणी 2 आरोपींना अटक. ललित पोफळेनं देखील अनेक महिलांवर अत्याचार केला. करोडो रुपयांची संपत्ती पुण्यात कमवली. मागच्या 2 महिन्यापूर्वी विमान खरेदी करायला गेला होता. रवींद्र धंगेकर यांचा आरोप. भोंदू खरातचा सीए ललित पोफळे वादाच्या भोवऱ्यात. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये 57 नंबरच्या प्लॉटमध्ये खरेदी केलं रो हाऊस. सीए ललित पोफळेच्या पत्नीच्या नावे रो हाऊसची खरेदी. ललित पोफळेकडे संपत्ती आली कुठून ही चर्चा. भोंदू खरातला पोटाचा आजार असल्याची माहिती समोर. शिवनिका संस्थेचे विश्वस्त डॉक्टर कातोरे यांनी खरातवर उपचार केले होते. खरातच्या आजारावर 2 वेळा उपचार करण्यात आल्याची माहिती. भोंदू खरात पीडितांसमोर दैवी शक्तीशी बोलत असल्याचा बनाव करायचा. खरात गुंगीचं औषध दिल्यानंतर पीडितांसमोर एका यंत्राशी बोलायचा. खरात मोबाईलमधील ज्या यंत्राशी बोलायचा ते सिरी ॲप असल्याचं समोर. भोंदू अशोक खरात प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत वनविभाग देखील कारवाई करणार. खरातनं प्राण्यांची शिकार करत आघोरी पूजेसाठी वापर केल्याचा संशय. या संदर्भात वनविभागाचं एसआयटीला पत्र. भाजप नेता उदय सांगळेंचे आमदार कोकाटेंवर गंभीर आरोप. खरातची भोंदूगिरी कोकाटेंच्या आशीर्वादामुळेच सुरू होती. कोकाटेंची चौकशी झाली पाहिजे. उदय सांगळे यांची मागणी. रुपाली चाकणकरांना अद्याप समन्स नाही. एसआयटीनं चाकणकरांना अद्याप चौकशीला बोलावलं नाही, सूत्रांची माहिती. ज्यांना कोणत्याच गोष्टीचं गांभीर्य नाही अशी व्यक्ती महिला आयोगाच्या अध्यक्षपदी होत्या. रुपाली ठोंबरेंचा चाकणकरांवर हल्लाबोल. तर एसआयटी अजूनही चाकणकरांची चौकशी का करत नाही, सुषमा अंधारेंचा सवाल. खरात प्रकरणात मंत्री जयकुमार रावल यांचीही चौकशी झाली पाहिजे. ईशान्येश्वर मंदिराला कोणत्या निकषावर पर्यटन दर्जा दिला, सुषमा अंधारेंचा सवाल. आत्महत्या किंवा इतर काही दाखवून खरातला संपवायचं अशी चर्चा. तर दादांचा अपघात प्रकरणातून बीके सिंगला वाचवायचं अशाही चर्चा. सत्य लपवण्यासाठी अट्टाहास कशासाठी, रोहित पवारांचं ट्विट. नीलम गोऱ्हे खोटं बोलतायत. वेळ आल्यावर साक्षीदार उभे करेन. तृप्ती देसाई आरोपांवर ठाम. मंत्रिपदाबाबत भविष्य विचारण्यासाठी भोंदू खरातची भेट घेतल्याचा देसाईंचा दावा. दीपक केसरकरांवर शिवसेनेच्या वरिष्ठांकडून नाराजी व्यक्त. खरातला 39 आमदार भेटले पण माझंच नाव का. केसरकरांच्या वक्तव्यावर नेत्यांची नाराजी, सूत्रांची माहिती. जैन मुनींच्या चमत्कारानं गळ्याचा त्रास दूर झाला. महापौर रितू तावडे यांचं जैन मुनींबद्दल मोठं वक्तव्य. तर रितू तावडे गुरुदेव नम्रमुनी महाराज यांना भेटल्यानंतर महापौर झाल्या. मंगलप्रभात लोढा यांचा दावा.
एका महापौरबाईंनी किती अंधश्रद्धा पसरवावी, मुनी साधू कुणी चमत्कारी नसतात, रितू तावडेंच्या वक्तव्यावरून संगीता तिवारींची टीका. महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या. जैन मुनी नयन पद्मसागर यांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता. महाराणी ताराराणी हंबीरराव मोहितेंच्या कन्या. इतिहास माहीत नसताना जैन मुनींनी अशी वक्तव्य करू नये, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची टीका. गिरीश महाजनांनी देखील जमीन खरेदी केली होती, आमदारकी धोक्यात येणार म्हणून महाजनांनी जमीन परत केली, एकनाथ खडसे यांचा आरोप. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांची जात पडताळणीची चौकशी करा, खोट्या जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांचा गोपीचंद पडळकरांचा आरोप. पोलिसांनी सुमोटो घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी. जयंत पाटील यांना बिबा टाकण्याची सवय, जिथे शक्य तिथे बिबा टाकतात. गोपीचंद पडळकर आणि सुहास बाबर यांच्यात जयंत पाटील यांनी बिबा टाकला, चंद्रकांत पाटील यांची टीका. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कारभारावरून अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याकडून संताप व्यक्त. महामंडळाच्या व्यवस्थापकाकडून अटीशर्ती लावल्याचा नरेंद्र पाटील यांचा आरोप. सलमान खानचं कौतुक करताना एकनाथ शिंदे यांची ठाकरेंवर टीका. 2022 मध्ये आम्ही एक विकेट घेतली होती, समोरच्याला क्लीन बोल्ड केलं. शिंदेंचं वक्तव्य. ठाण्यात टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनावेळी शिंदे आणि सलमान खान एकत्र. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी तारीख पे तारीख. आजची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली. आता 23 एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 एप्रिलला पुणे दौऱ्यावर. जिल्हा निरीक्षकांकडून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेणार. पक्ष संघटनेत बदल करण्याचे राज ठाकरेंचे संकेत. राष्ट्रवादीतून ओबीसी, सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याक सेल वगळल्याची चर्चा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 7 ऐवजी आता फक्त 4 फ्रंटल सेल असणार. राष्ट्रवादीच्या संविधानात पटेल तटकरेंनी बदल केल्याचा रोहित पवारांचा आरोप. पक्षाच्या नवीन संविधानात अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय आणि ओबीसी सेल काढून टाकले, रोहित पवारांचा आरोप. राष्ट्रवादीच्या सेलवरून रोहित पवारांकडून दिशाभूल करण्याचं काम. राष्ट्रवादीत फूट पाडण्यासाठी रोहित पवारांनी 5 कोटींचं पॅकेज दिलं. राष्ट्रवादीच्या दादा गटाच्या सूरज चव्हाण यांचा आरोप. सुनेत्रा पवार यांना अंधारात ठेवून पक्ष ताब्यात घेण्याचा काहींचा प्रयत्न. राष्ट्रवादीच्या काही लोकांना भाजपचे विचार पुढे न्यायचे आहेत, विकास लवांडे यांचा आरोप. सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवारांची घेतली भेट. बॅनर प्रकरणानंतर सुनील तटकरे यांनी पहिल्यांदाच सुनेत्रा पवारांची घेतली भेट. काही दिवसांपूर्वी रायगडमधल्या तटकरेंच्या बॅनरवर सुनेत्रा पवारांचा फोटो नसल्याची बाब समोर. दादांच्या राष्ट्रवादीचे रणनीतिकार अरोरा यांचं कंत्राट संपुष्टात. नरेश अरोरांचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होणार नाही. सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांच्या बैठकीत अरोरांबद्दल निर्णय. मंत्री झिरवाळांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल. ट्रान्सजेंडरच्या तक्रारीवर कफपरेड पोलीस ठाण्यात गुन्हा. ट्रान्सजेंडरच्या भावाविरोधातच गुन्हा दाखल. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप. नाशिकच्या मुंबई नाका परिसरात दिवंगत अजित पवारांचे बॅनर झळकले. दादा तुम्ही सोडून गेले पण महाराष्ट्रानं तुमची किंमत केली नाही. नो एफआयआर, राजकारण लय बंगाळ बॅनरवरील आशय. डीजीसीएचे प्रमुख फैज अहमद किदवई यांची बदली. अजित पवारांच्या अपघातानंतर किदवई यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले होते. किदवई हे मध्य प्रदेश केडरचे 1996च्या बॅचचे आयएएस अधिकारी. राज्यातील एकूण 10 अधिकाऱ्यांची बदली. अश्विनी भिडेंसह तुकाराम मुंढे यांची ही बदली. अश्विनी भिडे या मुंबई पालिकेच्या नव्या आयुक्त. तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून फॉरेस्ट विभागात बदली. मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून अश्विनी भिडे यांनी पदभार स्वीकारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात अनेक प्रमुख पदांवर महिलांची नियुक्ती. करात प्रकरणानंतर भोंदूबाबांवर नागरिकांचा रोष. पुण्याच्या खेड तालुक्यात भोंदूबाबाला नागरिकांकडून चोप, तर नांदेडच्या बिलोलीमध्ये तलवार बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्ञानेश्वर करडेला अटक. रील स्टार संतोष पंडितवर विनयभंगाचा गुन्हा दाखल. महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याप्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई. वसईत निर्दयी रिक्षा चालकानं वडिलांचा राग चिमुकल्यावर काढला. 3.5 वर्षाच्या चिमुकल्याला पायाला धरून जमिनीवर आपटलं. चिमुकल्यावर रुग्णालयात उपचार सुरू. निर्दयी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल. केडीएमसी अधिकाऱ्याची महिला कर्मचाऱ्याकडे शारीर सुखाची मागणी. वरिष्ठांनी कामावरून काढण्याचे आदेश दिल्याचं सांगत किळसवाणा प्रकार. भूषण पाटील विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार. जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल. दोन्ही नातेवाईकांना चेहरा न दाखवताच मृतदेह ताब्यात दिले. मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर प्रकार समोर. नागपूर पोलिसांचं शहरात कोम्बिंग ऑपरेशन. लकडगंज पोलीस स्थानकाच्या हद्दीत कारवाई. ऑपरेशन थंडर अंतर्गत 53 ग्रॅम गांजा जप्त.
नागपूरमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाचे अनुसूचित जमातीचं बोगस प्रमाणपत्र तयार करून प्रवेश मिळवल्याचा धक्कादायक प्रकार. यात बोगस जात प्रमाणपत्र तयार करण्याचं रॅकेट असल्याचा संशय. नागपूर पोलिसांचा तपास सुरू. एलआयजी घरांना मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती. सिडकोच्या एलआयजी गटातील 10,573 घरांना स्थगिती. 6 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या अर्जदारांना घरं देऊ नये, न्यायालयाचे निर्देश. नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनरच्या दरात कोणतीच वाढ नाही. फडणवीस सरकारचा बांधकाम व्यावसायिकांना दिलासा. नवीन आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनरचे दर 2025-26 या वर्षाचेच कायम. आसाममध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोख्या अंदाजात स्वागत. मुंबई से आया मेरा दोस्त गाण्यानं रंगला प्रचार दौरा. देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धस्थितीचा भारतावर काही परिणाम नाही. संकटाच्या काळात देखील काँग्रेसकडून राजकारण, फडणवीसांची टीका. हॉर्मुझमध्ये जाऊन देशांनी तेल घ्यावं किंवा अमेरिकेकडून तेल खरेदी करावं, डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्ला. फ्रान्सनं एअरस्पेस वापरू दिला नाही, मदत केली नाही, लक्षात ठेवणार, ट्रम्प यांचा इशारा. बीड शहरातील गॅस एजन्सीमध्ये 8 दिवसांनंतरही गॅस मिळत नाही. गॅस एजन्सीपासून 4 किलोमीटरपर्यंत जावं लागतं. घरपोच गॅस मिळण्यासंदर्भात नागरिकांची मागणी. रत्नागिरीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्याचा फटका. बोटीवरील खलाशांना सिलेंडर मिळत नसल्यानं सध्या मच्छीमारी नौकेवर स्टोव्हचा पर्याय. गडचिरोलीतील अहेरी, भामरागड, सिरोंचा तालुक्यातील 1,580 एलपीजी सिलेंडरची मागणी. फक्त 342 सिलेंडर उपलब्ध. नेटवर्क अभावी अनेक ठिकाणी ऑनलाईन प्रक्रिया स्थगित. जालना शहरातील शेकडो रिक्षाचालक संकटात. शहरातील 4ही एलपीजी ऑटो गॅस पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड. प्रवासी आणि शैक्षणिक वाहतुकीवर परिणाम. अहिल्यानगर शहरातील रिक्षाचालकांना गॅस टंचाईनंतर आता दरवाढीचा दुहेरी फटका. गॅस 100 ते 120 रुपयांपर्यंत मिळत असल्यानं रिक्षाचालकांचं आर्थिक गणित कोलमडलं. विदर्भात पुढील 4 ते 5 दिवसात अवकाळी पावसाची शक्यता. नागपूरमध्ये काही जिल्ह्यात गारपिटीची शक्यता, तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. पैठण तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. देगाव शिवारातील डाळिंबाची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त, तर काढणीला आलेला गहूही पूर्णपणे आडवा. बुलढाणा जिल्ह्यातही गारपिटीचा तडाखा. अवकाळी पावसामुळे द्राक्षाचे भाव पडल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. धुळ्याच्या साक्रीत अवकाळी पावसाचा तडाखा. साक्री तालुक्यातील सामोडे परिसरात शेतीचं मोठं नुकसान. पंचनाम्यांना वेग. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. धुळ्यात गारपीट, वादळी पावसामुळे मोठं नुकसान. पिकांचा पंचनामा करावा. माजी आमदार कुणाल पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर. कांदा, बीज, गव्हाचं नुकसान. काढणीला आलेला गहू पूर्णपणे आडवा. देवगाव शिवारातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पंचनामे करण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट. तोरण माळलाई गारपिटीचा तडाखा. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह गारपीट. वादळी वाऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये पिकं भुईसपाट. आपेगाव, कडेठाण, आडूळ, रांजणगाव, बालानगर भागात मुसळधार पाऊस. शेती पिकांचं मोठं नुकसान. गोंदिया जिल्ह्यात अवकाळीच्या हजेरीनं फळबागा, मका धोक्यात. पुढील 3 दिवस पावसाचा इशारा असल्यानं शेतकरी चिंतेत, तर अवकाळीमुळे धानाला फायदा. जळगावच्या शिरसोली गावात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा शेतीला फटका. पावसामुळे फुलांचंही मोठं नुकसान. वाशिम जिल्ह्यात पुढील 2 दिवस गारपिटीसह पावसाचा अंदाज. अवकाळीमुळे वाशिम जिल्ह्यातील कांदा उत्पादक अडचणीत. कांद्याचं पीक काढणीच्या अंतिम टप्प्यात असतानाच कांद्याला फुलं उमलण्याचा धोका वाढला. अमरावतीच्या मेळघाटात अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे 150 क्विंटल मका पूर्णपणे भिजला. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका चिखलदरा तालुक्याला. परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबा फळबागांचं नुकसान. गावरान आंब्याचं उत्पादन कमी होण्याची शक्यता. नाशिकच्या धारगाव परिसरात बिबट्याचा मुक्त संचार. परिसरात भीतीचं वातावरण. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. अहिल्यानगरच्या शिर्डीत साई भक्ताला पेरू विक्रेत्यांकडून जबरी मारहाण. साई भक्त गंभीर जखमी. साई संस्थानच्या रुग्णालयात उपचार सुरू. शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण. मागच्या 7 महिन्यांपासून थकीत वेतन न दिल्यानं कर्मचारी आक्रमक. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 30 मार्चपर्यंत 3 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल. 7 एप्रिल रोजी अर्जांची छाननी, तर माघारीसाठी 9 एप्रिलची मुदत. 23 एप्रिलला मतदान. 4 मे रोजी मतमोजणी. जालना महापालिकेतील नागरिकांनी पाणीपट्टी आणि मालमत्ता कराचा भरणा करावा. महापालिका आयुक्त असीमा मित्तल यांचं शहरातील नागरिकांना आवाहन.